नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बदलापूर हे ऐतिहासिक शहर, जवळच असलेले अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिर 1000 पेक्षाही अधिक वर्षांपूर्वीचे पांडवकालीन शिवालय आहे. वसई मोहिमेच्या दरम्यान शिवकालीन अनेक युद्धे इंग्रज आणि मोगलांच्या दरम्यान या भागामध्ये लढली गेली. या परिसरात मलंगड, चंदेरी किल्ला, श्री कोंडेश्वर शिवालय तसेच शिवकालीन बारव प्रसिद्ध आहे. बदलापूर गावातील शिवमंदिर हे देखील प्रसिद्ध आहे. येथीलच मुळगाव येथे श्री खंडोबा मंदिर आहे. हे मंदिर पुरातन आहे तसेच स्वयंभू देखील आहे. आज 1 मे 2025 या महाराष्ट्र दिनी मी प्रकाश पाटील आज खंडोबा मंदिर बघण्यासाठी आलो आहे. बदलापूरमधील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे मुळगावचे खंडोबा मंदिर. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले हे स्थळ बदलापूर स्टेशनपासून केवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावर मुळगाव या ठिकाणी वसलेले आहे. मुळगावचे शिवकालीन मंदिर श्री खंडोबा देवस्थान या मंदिराला महाराष्ट्राचा जुना काळ म्हणजे शिवकालीन वारसा लाभलेला आहे. येथे दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये खंडोबाची यात्रा माघ पौर्णिमेला साजरी केली जाते. पूर्ण वर्षामध्ये दर रविवारी मोठ्या संख्येने देवाची पूजा करण्यासाठी, देवदर्शनासाठी येथे पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराबाबतची थोडक्यात माहिती. मुळगाव येथील खंडोबा मंदिर हे शिवकालीन मानले जाते. तसेच हे केव्हा बांधले किंवा याचा इतिहास उपलब्ध नाही. पूर्वी हे मंदिर फारच छोटे होते. दर्शनात येण्यासाठी आपल्याला डोंगर वाटेने चढावे लागे. बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी पायऱ्या बांधून मार्ग पायऱ्यांचा करण्यात आलेला आहे. वर जाईपर्यंत आपल्याला 500 पायऱ्या चढाव्या लागतात. पूर्वी दर्शनासाठी सरळ डोंगरातून चढावं लागत असे. सर्वात प्रथम पायरीशी भानुबाई मंदिर आहे. वरील मंदिराच्या काही अंतरावर देवाचे वाहन म्हणजेच घोडा याचे पावलाचे ठसे असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर पाहताच आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट येळकोट हा जयघोष आपणहून करावासा वाटतो. जास्त भाविक हे रविवारी येत असतात. येथे निसर्ग अतिशय सुंदर आहे, आपल्याला मोहित करून टाकणारा आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गापरी भासते. एखाद्या अनोख्या विश्वामध्ये आलोसारखे वाटते. डोंगराच्या एका बाजूस बारवी धरण आणि त्याचा जलाशय, तसेच दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सह्याद्री पर्वतरांगा, डोंगराळ सुंदर भाग आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे आजूबाजूला असलेली मानवी वसाहत. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर खंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. त्याच ठिकाणी श्री खंडोबा, म्हाळसा आणि भानू अशी शिवलिंगे पाहावयास मिळतात. येथील गावकरी सांगतात की या ठिकाणी एक छोटे छिद्र आहे. या छिद्रातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे, परंतु कालांतराने हे छिद्र बुजून गेलेले आहे आणि त्यातून भंडारा येणे बंद झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास हळद लावली जाते. त्यानंतर पौष महिन्यामध्ये शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास श्री खंडोबांचे लग्न उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी मंदिरात येतात. महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांकडून केले जाते. तर दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला 3 दिवसांची यात्रा भरविली जाते. या दिवशी पालखी सर्व गावातून फिरवून मंदिरात आणली जाते. तलावाजवळील मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरविले जातात. तसेच संध्याकाळी अनेक असे मनोरंजनाचे कार्यक्रम देखील होतात. बंधूंनो, या देवस्थानाकडे येण्यासाठी आपल्याला बदलापूर या स्थानकापासून ST आहेत. तसेच त्याचप्रमाणे बदलापूर स्थानकाबाहेर आपल्याला शेअर टॅक्सी देखील मिळतील. या टॅक्सीने आपण वैजयंती हॉटेलकडे यावे आणि तेथून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. बंधूंनो, हे मंदिर पाहण्यासाठी आपण या मंदिराला अवश्य भेट द्या. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.
हा व्हिडिओ आपण सर्वांना हे स्थान माहिती असावे यासाठी बनविला आहे. संकलित केलेली माहिती ही प्रसारमाध्यमे तसेच वेबसाईटद्वारे केलेली आहे. यामध्ये कमी किंवा त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. ह्या मार्गावर नव्यानंच पायऱ्या बांधल्यामुळे सर्वसाधारण भाविकांना या गडापर्यंत अगदी सहज येता येते. पूर्वीचा हा मार्ग हा डोंगर वाटेचा होता. या देवळाकडे जाताना आपल्याला आपण किती पायऱ्या चढलो हे बऱ्याच ठिकाणी अंकित करण्यात आलेले आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला रेलिंग लावल्यामुळे जाणे येणे सुरक्षित केलेले आहे. येथून आजूबाजूचा हिरवागार परिसर आपल्या दृष्टीपथास येतो. तसेच बदलापूर शहर ही आपल्याला सहज दिसते. आज वाहनाने येताना लक्षात आले की बदलापूर गावाच्या प्रत्येक वेशीवर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे छोटेसे स्मारक बांधण्यात आलेले आहे. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली गेली आहे. या मंदिराला अनेक दानशूर व्यक्तींनी आपला आर्थिक सहभाग देऊन या पायऱ्यांची निर्मिती तसेच या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आलेले आहे. आज सकाळीच अनेक भक्त देवदर्शनासाठी या टेकडीकडे आलेले आहेत. मुंबईकरांना तसेच ठाणेकरांना येथील पंचक्रोशीतील भाविकांना मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी जवळच असलेले खंडोबा मंदिर फार सोयीचे झाले आहे. एखादी धार्मिक सहल किंवा देवदर्शनासाठी अनेक भाविक मंडळी या खंडोबा टेकडीवर येत असतात. काही दिवसांपूर्वी या आजूबाजूच्या भागामध्ये वणवा लागल्याचे कळते. आजूबाजूची वनराई या वणव्यामध्ये जळून गेल्याचे दिसते. पावसाळ्यात येथील परिसर पूर्णतः हिरवागार असतो. येथील सौंदर्य स्वर्गापरी भासते. येथील डोंगर, नद्या, नाले हे या सौंदर्यामध्ये अधिकच भर टाकत असतात. हे आहे या मंदिराचे कार्यालय. या ठिकाणी बहुधा मंदिराचे देखरेख तसेच व्यवस्थापन केले जात असावे. या कार्यालयासाठी देखील अनेक भाविकांनी आपला आर्थिक सहभाग दिलेला आहे. मंदिराचा कळस अगदी समोर आहे. येथील मार्ग अतिशय सुंदर आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आणि मधून असलेली वाट थेट मंदिरापर्यंत घेऊन जाते. आतापर्यंत आपण 400 पायऱ्या चढून वरपर्यंत आलेलो आहोत. श्रावण मासात तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात, देवदर्शनासाठी येत असतात. येथील मोहित करून टाकणारे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. या भाविकांना निवाऱ्याची सोय म्हणून या ठिकाणी शेड बांधण्यात आलेला आहे. या शेडच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था देखील आहे. परंतु खूप उन्हाळ्यामुळे टेकडीवर अन्य पाणी नसल्यामुळे येथील टँकमध्ये पाणी नाही. यात्रेच्या दिवसांमध्ये तसेच उत्सवाच्या वेळी येथे पाणी पंपच्याद्वारे खेचले जात असावे. बंधूंनो, आपण अगदी देवळाच्या समोरच आलेलो आहोत. देवळाचा कळस अगदी समोर दिसत आहे. टेकडीवरचा काही टप्पा हा सरळ चढाचा असल्यामुळे बऱ्याच भाविकांची या ठिकाणी दमछाक होते. या मंदिराच्या वरचा परिसर हा फारच छोटा आहे. खूपच छोटेसे पठार आहे. या पठारावरती खूपच सुंदर मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिराचे बांधकाम हे उत्कृष्ट दर्जाचे आहे. एवढ्या उंच टेकडीवर मंदिर टिकाव धरून ठेवावे यासाठी चांगले कन्स्ट्रक्शन करण्यात आलेले आहे.
मल्हारी मार्तंड यांची मूर्ती आपल्याला दिसत आहे. तसेच खाली स्वयंभू रूपामध्ये देव प्रकट झालेले दिसत आहे. येथे मंदिर व्यवस्थापनातील अन्य कोणी नसल्यामुळे या मंदिराबाबत जास्तची माहिती मिळू शकली नाही. खंडोबाचे हे रूप आपल्याला मोहित करून टाकते. या टेकडीवर खूपच शांतता आहे. आपलं मन अगदी भक्तिमय होऊन जाते. आज या देवस्थानावरती अन्य भाविकांची गर्दी कमी असल्यामुळे देवदर्शन खूपच छान झाले. या ठिकाणी खंडोबा, म्हाळसा आणि भानू यांची 3 स्थाने असल्याचे लक्षात येते. ही 3ही स्थाने स्वयंभू आहेत. हे स्थान देखील देवाचेच आहे. हा टेकडीचा उंच भाग आहे. येथून आपल्याला निसर्गाचं विलोभनीय असं सौंदर्य पाहास मिळते. ही आहे मंदिरावरील दीपमाळ, दीपस्तंभ. हे देखील नव्यानेच बांधण्यात आलेले आहे. या टेकडीवरून चहूबाजूचं सृष्टी सौंदर्य आपल्याला न्याहाळता येते. बंधूंनो, या खंडोबा टेकडीला आपण अवश्य भेट द्या. अतिशय छान आणि सुंदर निसर्ग सौंदर्यामध्ये हे स्थान आहे. या निसर्ग सौंदर्यासोबतच आपल्याला देवदर्शनही करता येईल. या मंदिराच्या भोवताली चाफ्याची अनेक वृक्ष आहेत. मंदिराच्या भोवताली रेलिंग असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षितता मिळते. उत्सवाच्या दिवसामध्ये येथे बरीच गर्दी होते. त्यावेळीस इथे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मंदिर देवस्थानाचे फार फार आभारी आहोत. येथेही काही स्वयंभू देव असल्याचे सांगितले जाते. येथील हे मंदिर तसेच येथील परिसर आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. येथील मोहित करून टाकणारे सौंदर्य तसेच देवदर्शन हे आपल्याला हवेसे वाटते. हे आहे पूर्ण मंदिर आणि मंदिराचा परिसर. आपल्याला लक्षात येते हा चौथरा फारच छोटा आहे. हे पठार फारच छोटे आहे. येथून आपल्याला
खाली असलेला भूभाग लक्षात येतोय. तसेच येणारी वाट देखील आपल्या समोर आहे. काही भाविक मंडळी येथे देवदर्शनासाठी आलेले आहेत. हा आहे मंदिराच्या मागील भाग. येथूनही आपल्याला दूरवरचं सौंदर्य दिसते. आज वातावरण तितकंसं स्पष्ट नसल्यामुळे आजूबाजूची डोंगररांग दिसत नाही. अन्यथा या गडावरून, या टेकडीवरून आपल्याला चंदेरी किल्ला तसेच श्री मलंगगड दृष्टीस पडतो. आता देवदर्शन तसेच मंदिर परिसर पाहून झालेला आहे, त्यामुळे आता परतीची वाट पकडत आहे. पुन्हा एकदा कधीतरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये या मंदिराला नक्की भेट देणार आणि सोबत काही मित्रांनाही घेऊन येणार. हे पालीसारखे दिसणारे याला आमच्याकडे सोपई म्हणतात. या जंगलामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते पाहावयास मिळते. आपल्याला कोणताही उपद्रव करत नाही. ही वाट खूपच छान आहे. आजूबाजूला झाडांमुळे, वृक्षांमुळे ही निसर्गाची एक अलौकिक भेट असल्यासारखे वाटते. ही खंडोबा टेकडी उतरून गेल्यानंतर मला पुढे शिवकालीन विहीर पाहण्यासाठी जाणे होते. येथीलच देवळाणे या गावाकडे एक शिवकालीन विहीर आहे. ही विहीर एखाद्या शिवलिंगापरी भासते. तसेच दुरून पाहिल्यास आपल्याला एखादी चावी असावी अशी देखील दिसते. ही आहे देवळाणे गावातील चावी सदृश्य वाटणारी विहीर. येथील निसर्ग सौंदर्य आपल्याला मोहित करून टाकणारे आहे. एवढ्या उन्हातही आपल्याला थकवा जाणवत नाही. एक छोटा बालक आपल्या बाबांसोबत खंडोबा देवदर्शनासाठी आलेले आहे. घरातील बाकी अजून खाली आहेत, वरपर्यंत आलेले नाही. भाऊ दमलास रे? कुठून आला? उल्हासनगरवरून आला. अरे वा. कुठे आला? कुठल्या मंदिरात? सांग. कुठल्या बाप्पाचं नाव सांग. गणपती बाप्पा. खंडोबा बाबा आहे ना. काय कर? जय श्रीराम बोल. हा, आणि येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. आपल्यासोबतच आपल्या घरातील नातेवाईकांना तसेच नवीन पिढीला देवदर्शनासाठी अवश्य आणावे आणि आपली परंपरा, आपली भारतीय संस्कृती ही समजावून सांगणे फार आवश्यक आहे. सध्या काळाची गरज देखील आहे. आज 1 मे सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरीच भक्त मंडळी देवदर्शनासाठी येत होती.
ऊन भरपूरच आहे आणि वातावरणात खूपच उकाडा आहे, तरी देखील भक्त देवदर्शनासाठी येत आहेत. आता ही टेकडी बरीचशी उतरून झालेली आहे. पायथा आता दिसू लागला आहे. या झाडावर छोटी छोटी घरटी दिसत आहेत. बहुधा ही मुंग्यांची घरटी असावीत असे समजते. बंधूंनो, या गडावरती पाण्याची सध्या तरी कोणती व्यवस्था नाही. त्यामुळे आपण उन्हाळ्यात येत असाल तर आपल्यासोबत पाणी असणे फार आवश्यक आहे. या टेकडीच्या पायथ्याशी एक टपरी आहे. त्या ठिकाणी आपल्याला थंड पेय तसेच पाणी मिळेल. बंधूंनो, या तीर्थस्थानावर भाविक मंडळी उत्सवांच्या दिवशी तसेच यात्रांच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्यावेळी या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची रांग ही पार पायथ्यापर्यंत येते. हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. या ठिकाणी भला मोठा वृक्ष आहे. याच्या समोरच आपल्याला पाण्याची तसेच थंड पेयाची व्यवस्था असलेली टपरी आहे. देवस्थानाने या भागामध्ये स्वच्छतागृह बांधलेले आहे. मंदिराकडे जाणारी वाट, या टेकडीकडे जाणारी वाट एका गावातून जाते. हे गावातील दृश्य हे अतिशय सुंदर आहे. गाव स्वच्छ आणि सुंदर आहे. गावामध्येच एक शाळा देखील आहे. हा आहे गावाजवळील नाका. येथूनच समोर जाणारी वाट ही वैजयंती हॉटेलकडे जाते. या ठिकाणी आपल्याला शेअर रिक्षा किंवा टॅक्सी मिळतात. आज बऱ्याच मुलांचा रिझल्ट लागला होता आणि त्यामुळे सर्व मुलं ही प्रगती पुस्तक घेऊन आपल्या घराकडे निघाली होती. कोणताला नाही माहिती. बदलापूरमधील बहुतेक गावांमध्ये शिवप्रतिमा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच चौकामध्ये ज्या प्रकारे हनुमान मंदिर असते तसे हे स्मारक आपल्याला दिसतील. येथे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील तसेच हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आता आपण मूळ गावाच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. येथूनच आपल्याला शेअर रिक्षा मिळणार आहे. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा.